नमस्कार मित्रांनो. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ज्या लोकांना घरकुल मिळालेले आहेत, अशा लोकांचे पहिला असो, दुसरा असो अथवा तिसरा असो, अशा खूप लोकांचे घरकुलाचे हप्ते तटलेले आहेत आणि हे हप्ते तटल्यामुळं खूप लोकांचं बांधकाम अर्धवट थांबलेलं आहे. हे कशामुळं घडलं आणि नेमके हप्ते कशामुळं थांबले आणि ते हप्ते कधी पडू शकतात, याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत मित्रांनो. मित्रांनो, राज्य सरकारकडून ज्यावेळेस घरकुल योजना जाहीर करण्यात आली, उर्वरित जेवढे लाभार्थी ग्रामपंचायतमध्ये घरकुलाचा लाभ न घेतलेले लोक होते, अशा सर्वांच्या संपूर्ण याद्या राज्य सरकारकडून काढण्यात आल्या व त्या सर्व लोकांना घरकुलाचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. मग अशा लोकांच्या घरकुलाच्या डॉक्युमेंट गोळा करण्यात आले आणि पहिला हप्ता 15-15 हजाराचा सर्व लोकांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आला आणि हे पूर्ण काळजीपूर्वक राज्य सरकारकडून हे हप्ते टाकण्यात आले. परंतु परत गोष्टी अशा घडल्या, पहिला हप्ता आल्यानंतर अपेक्षा असते दुसरा हप्ता कधी येणार. परंतु झालं कसं, काही लोकांचा पहिलाही हप्ता आला, दुसराही हप्ता आला, तिसराही हप्ता आला. परत ते राहिलेल्या हप्त्यासाठी कागदपत्र डॉक्युमेंट दाखल केले. काहींनी दुसऱ्या हप्त्यासाठी केले, काहींनी तिसऱ्या हप्त्यासाठी केले. परंतु यामध्ये ज्या निवडणुका आल्या, नगरपालिका असो, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, अशा ज्या निवडणुका आल्या, त्या निवडणुकामुळं तिथला जो स्टाफ होता, तो स्टाफ पूर्ण निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये गुंतल्यामुळं भरपूर जणांचे हे हप्ते तटलेले होते. कारण हे हप्ते तटण्याचं कारण म्हणजे ते कामच बंद होतं. आचारसंहिता लागू असल्यामुळं बजेटला मंजुरी करण्याचा विषयच येत नव्हता. काही ठिकाणी बजेटला मंजुरी झाली, जेवढी अगोदर मंजुरी झाली होती, DAC ज्यांची चालू करण्यात आली होती, त्या DAC चालू होताच त्या लोकांच्या खात्यावर हप्ता दुसरा असो तिसरा हप्ता टाकण्यात आला. परंतु उर्वरित लोकांचे हप्ते कधी पडणार, ही सर्व लोकांना अपडेट पाहिजे होती. परंतु निवडणुकाचा कार्यकाळ असल्यामुळं, सर्व स्टाफ निवडणुकीत गुंतल्यामुळं व बजेटला आचारसंहितेचा अडसर असल्यामुळं जो निधी अगोदर मंजूर करण्यात आला होता, तोच निधी अगोदरच्या जे लाभार्थी आहेत, पहिला हप्ता दुसरा हप्ता उचललेले, अशा लाभार्थीच्या खात्यामध्ये ते वर्ग करण्यात आले. परंतु उर्वरित ज्यांचे डॉक्युमेंट गेले, त्यांचे हप्ते सलग 2 ते 3 महिने अडकले. कारण निवडणुकाच 2 ते 3 महिने असल्यामुळं या निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये त्यांचं पूर्ण बांधकामही रखडलं. सर्व लोकांची घरकुलं बांधकाम अर्धवट थांबले. या सर्व निवडणुकीच्या प्रक्रियेमुळं, आचारसंहितेमुळं व काही गोष्टीच्या विलंबामुळे हे सर्व पैसे थांबले. मग त्या निवडणुकीच्या पिरियडमध्ये खूप जणांचा दुसरा हप्ता आला, तिसरा हप्ता आला, खूप जणांचे हप्ते आले. मग ते कोणाचे आले, तर ज्यांची DAC ओपन झालेली होती व ज्यांचा निधी शिल्लक होता अगोदरचा, निवडणुकीच्या अगोदर घोषित केलेला, त्या जिल्ह्याचे पैसे तिथे टाकण्यात आले. परंतु सर्व लोकांचे ते हप्ते पडले नाहीत. परंतु आता सर्व लाभार्थींना एक अपडेट द्यायचा आहे. कारण आता जेवढे ज्यांचे पहिला असो दुसरा असो, जो काही तुमचा तिसरा हप्ता असो, तो हप्ता न पडण्याची कारणं तुम्हाला स्पष्ट झालेली आहेत. कारण ह्या निवडणुका, आचारसंहिता, निवडणुकीचा कार्यक्रम आणि स्टाफ नसल्यामुळे अशा गोष्टी थांबलेल्या होत्या. परंतु आता तुमची प्रतीक्षा संपत आलेली आहे. कारण आता राज्य सरकारकडून सर्व घरकुलच्या लाभार्थ्यासाठी निधी संपूर्णतः मंजूर करण्यात आलेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, ज्यांचे हप्ते तटलेले आहेत, त्यांचे तर हप्ते आता यायला चालू होणारच आहेत. परंतु असे खूप काही लाभार्थी होते की त्यांना पहिलाही हप्ता आलेला नव्हता. अशा प्रत्येक गावातील याद्या आता प्रसिद्ध करण्याची मोहीम चालू झालेली आहे. त्यामुळं तुमच्या गावात जर कोणी पहिल्या यादीमध्ये येऊन पहिलाही हप्ता पडलेला नसेल, समजा तुमचं घरकुल यादीमध्ये नाव आहे आणि त्यामध्ये तुमचा डॉक्युमेंट देऊनही पहिलाही हप्ता आलेला नसेल, अशा लाभार्थींनी आपल्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन चौकशी करायची. आपल्या ग्रामसेवक असो, सरपंच असो, यांच्याशी संपर्क साधून त्यांना पहिल्या हप्त्याविषयी अजून एकदा जर डबल कागदपत्र मागितले तर त्या तुम्ही अजूनही डबल कागदपत्र देऊन तुम्ही तो हप्ता पहिला घेऊ शकता. त्यामुळं उर्वरित जे राहिलेले पहिले हप्त्याचे लोक, त्याच्यानंतर त्यांचा दुसरा हप्ता तटलेला असेल, तिसरा हप्ता तटलेला असेल,
त्याच्यानंतर जो रोजगार हमीच्या माध्यमातून चौथा हप्ता राहिलेला असेल, असे सर्व हप्ते आता पडायला सुरुवात होणार आहे. त्यामुळं ज्या लोकांचं जिओ टॅगिंग झालेलं आहे आणि जे लोक हप्त्याची वाट पाहत आहेत, अशा सर्वांसाठी एक अपडेट आहे. कारण त्यांचे आता हप्ते पडायला सुरुवात होणार आहे. कारण आता कामाला पूर्णपणे पूर्ववत झालेले आहेत. त्या कामाला गती येणार आहे. कारण अगोदर जी गती नव्हती निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे, ती आता गती वाढणार आहे. आणि ज्यांचे पेंडिंग हप्ते दुसरा असो, तिसरा असो, चौथा असो, जो काही तुमचा हप्ता असेल, अशा सर्व लोकांचे घरकुलाचे हप्ते आता पडायला सुरुवात होणार आहे. त्यामुळं तुम्ही आता फक्त इतकंच करा. ज्यांचा हप्ता आलेला नसेल त्यांनी फक्त आपल्या ज्यांच्याशी डॉक्युमेंट दिला, ज्यांना आपण डॉक्युमेंट पोच केलात, अशाशी फक्त संपर्क साधा, त्यांच्या संपर्कात राहा आणि तात्काळ तुमचा हप्ता पडला का नाही चेक करा. तुम्हाला घरकुलाचं स्टेटस चेक कसं करायचं आपण चॅनलवर व्हिडिओ बनवलेलाच आहे. तिथे जर जिओ टॅगिंग तुमचे फोटो दिसत असतील तर निश्चित तुमचे पैसे पडून जाणार आहेत. आणि ज्यांचं अजून जिओ टॅगिंग झालेले फोटो दिसत नसतील, अशांनी परत एकदा जिओ टॅगिंग करण्याची विनंती करा आणि ते जिओ टॅगिंग करून घ्या. कारण जिओ टॅगिंग झाल्याशिवाय तुम्हाला त्या घरकुलाचा हप्ता पडणार नाही. त्यामुळे ज्यांची जिओ टॅगिंगचे करूनही हप्ते तटलेले आहेत, अशा सर्व लोकांचा दुसरा असो, तिसरा असो, चौथा असो, असे सर्व हप्ते आता पडायला सुरुवात होणार आहेत. कारण आता निवडणुकीचा कार्यक्रम पूर्णपणे संपलेला आहे आणि पूर्ण स्टाफ आता कामावर पंचायत समितीवर हजर झालेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पिरियडमध्ये एक महिना असाच गेला, खूप जणांचे हप्ते पडलेले नाही आहेत. परंतु आता रेग्युलर प्रमाणात ज्यांचे हप्ते तटलेले आहेत, अशा सर्वांचे हप्ते जमा होणार आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट, ज्यांना पहिलाही हप्ता पडलेला नाही, अशाही लोकांचे हप्ते पहिला 15,000चा हप्ताही आता पडून जाणार आहे. आणि जे कोणी तुमच्या भागातले पहिलाही हप्ता पडला नसेल, त्यांनी ग्रामसेवकशी चर्चा करून पहिलाही हप्ता टाकण्याची विनंती करा. कारण त्यांची प्रोसेस पूर्ण झाली आहे. ज्यांचे अजून पहिलाही हप्ता आला नसेल, त्यांनी परत एकदा डॉक्युमेंट सबमिट करून पहिलाही हप्ता जमा करून घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर ज्यांचा दुसरा, तिसरा, चौथा जिओ टॅगिंग झालेला आहे, अशा लोकांचे सर्व हप्ते आता पडायला सुरुवात होणार आहेत. घरकुलाच्या हप्त्याविषयीचे अपडेट असो, घरकुलचा हप्ता पुढचा कधी येणार, घरकुलचे हप्ते राज्य शासनाकडून टाकताच कुठलीही अपडेट येता चॅनलवर लागलीच आपण व्हिडिओ बनवू. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.